विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्ष आणि आपल्या अभ्यासक्रमात असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी आहे. या कादंबरीच्या संदर्भात यापूर्वीच्या तासिकेमधून आपण काही प्रमुख अशी माहिती पाहिलेली आहे. त्याचा पुढील भाग आज आपण आजच्या या तासिकेमधून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी ही जी कादंबरी लिहिलेली आहे, या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी मानदेशचा परिसर वर्णन केलेला आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बनगरवाडी हे गाव या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. या कादंबरीमधील जे राजाराम मास्तर आहेत, हे राजाराम मास्तर जेव्हा शाळेमध्ये रुजू होण्यासाठी येतात, तेव्हा तेथे बनगरवाडीला आल्यानंतर त्यांच्या दृष्टीस जे पडलेलं आहे, त्या घटनाप्रसंगाचं वर्णन हुबेहूबपणे कादंबरीकारांनी राजाराम मास्तरांच्या माध्यमातून केलेले दिसून येते. त्या पुढील जो भाग आहे, त्या पुढील भागाची माहितीही अतिशय वास्तवदर्शीपणे व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीच्या माध्यमातून चित्रित केली आहे. एका प्रसंगाच्या निमित्ताने तो पुढील भाग त्यांनी वर्णन केलेला आहे. त्या गडद झोपेतून जागा झालो, पडल्या पडल्याच उघड्या दारातून मी समोर बघितले, तेव्हा दिवस पार मावळून गेला होता आणि रानातून परत येणाऱ्या मेंढराचा गलका ऐकू येत होता. हा जो भाग वर्णन केलेला आहे की मी जो प्रवास केलेला आहे, तो प्रवास केल्यानंतर जेव्हा मी बनगरवाडीमध्ये पोहोचतो, इथे आल्यानंतर ज्या काही प्रमुख व्यक्ती भेटतात, त्यामध्ये गावचे कारभारी देखील आहेत. ते अतिशय प्रेमळ आणि मायाळू स्वरूपाचे आहेत. त्यांनी स्वतःच्या घरून आपल्या मुलीच्या हातून त्यांना जेवणासाठी पाणी देखील आणून दिलेलं आहे. आणि राजाराम मास्तर जेवण करतात. जेवण केल्यानंतर दिवसभराचा तो चालत आलेला जो थकवा आहे, तो थकवा दूर व्हावा म्हणून ते थोडासा आराम करतात. आणि काही काळ आराम झाल्यानंतर तेव्हा ते झोपेतून जागे होतात. आणि जेव्हा त्यांनी पडल्या म्हणजे झोपूनच त्यांनी समोर पाहिलं दारातून, तर त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की हा जो दिवस आहे, तो पूर्णतः मावळून गेला होता. म्हणजे संध्याकाळचा प्रहर या ठिकाणी सुरू होण्याची वेळ आलेली होती. आणि त्यांनी जेव्हा लक्ष दिलं, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की रानातून जी परत येणारी मेंढरे आहेत, त्या मेंढराचा विशिष्ट असा आवाज त्यांच्या कानावर आलेला आहे. मी फार वेळ झोपलो होतो आणि अद्यापही उठावेसे असे वाटत नव्हते, कारण माझे पाय विलक्षण दुखत होते. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तुळ्याकडे बघत काही वेळ मी पडून राहिलो. आणि पुढेही भाग त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यांना जो थकवा आलेला आहे, कारण अगदी काळोखामध्येच त्यांनी आपलं स्वतःचं घर सोडलेलं होतं आणि दुपारपर्यंत ते बनगरवाडी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. बनगरवाडी येथे आल्यानंतरच स्वतःच्या सोबत त्यांनी आईने दिलेल्या ज्या भाकरी आहेत, त्या भाकरी त्यांनी या ठिकाणी खाल्लेल्या आहेत. आराम झालेला आहे. पाय दुखत असल्यामुळे उठावंसं वाटत नव्हतं आणि काही वेळ मी तसाच झोपून राहिलो. असं स्वतःचा एक जी भावस्थिती आहे, की स्वतःला जे वाटलं आहे, ते राजाराम मास्तर इथे सांगताना दिसून येतात. बाहेर मेंढरांचा गलगा सारखा वाढत होता. मेंढक्यांनी घातलेल्या उंच आरोळ्या लांबून जवळून ऐकू येत होत्या. तर या ठिकाणी जो ते बनगरवाडी हे जे गाव आहे, हे बनगरवाडी हे गाव पूर्णतः धनगर वस्ती असलेलं आहे. यांचा मुख्य व्यवसाय असेल कुणाकडे तरी शेती, आणि त्याच्या सोबतीला प्रत्येकाच्या घरी हा मेंढरे असलेलं या ठिकाणी दिसून येतात. आणि दररोज सकाळी उठायचं, मेंढरं घेऊन रानामध्ये माळरानावर चारायला घेऊन जायचं.
परत यायचं आणि परत आल्यानंतर त्यांची संध्याकाळी त्यांची जी जागा आहे मेंढराची, त्या जागेवर त्यांना घेऊन जायचं, त्यांचं दूध वगैरे काढायचं, जेवण वगैरे करायचं. रात्रीचा आराम झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तीच दिनचर्या या बनगरवाडीतील धनगर बांधवाची असलेली दिसून येते. आणि जेव्हा हे धनगर बांधव संध्याकाळच्या वेळी आपली सर्व मेंढकं आपल्या घरी घेऊन येतात, गावामध्ये घेऊन येतात, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या विशिष्ट असा आवाज त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यांचा दररोजचा परिचयाचा आवाज असल्यामुळे प्रत्येक मेंढरं आपापल्या घराकडे त्यांची जी जागा आहे त्या ठिकाणी जात आहेत. त्याचबरोबर धनगरी कुत्री होते, तेही भुंकत होते. कोंबड्या होत्या, त्यांचाही एक वेगळा आवाज त्या ठिकाणी येतो आहे. माणसेही बोलत होते आणि चिमण्या कावळ्या गोंधळ करत होते. ज्याप्रमाणे एखादा बाहेर गेलेला माणूस रात्रीच्या वेळी आपल्या घरी येतो, अगदी त्याच पद्धतीने पशु पक्षी प्राणी हे सर्व आपल्या विसाव्याच्या ठिकाणी येतात, थांबण्याच्या ठिकाणी येतात. इथे जे कादंबरीकाराने वर्णन केलेला जो भाग आहे तो अतिशय हुबेहूबपणे केलेला आहे की दुपारी निर्जीव वाटणारे गाव एकदम जिवंत झाले होते, विलक्षण जोमाने हलू लागले होते. जेव्हा राजाराम मास्तर इथे गावामध्ये दुपारच्या वेळी येतात तेव्हा त्यांना आजूबाजूला कोणीही दिसलेलं नाही. ठराविक 1-2 व्यक्ती त्यांना दिसलेले आहेत. पण आता जेव्हा ते पाहत आहेत तर जे दुपारी निर्जीव वाटणारं गाव हे आता सजीव झालेलं होतं, जिवंत झालेलं होतं. कारण आता संपूर्ण जे मेंढपाळ बांधव आहेत ते आपापल्या मेंढ्या घेऊन गावाकडे घरी येथे आलेले आहेत. त्यांच्या विशिष्ट जागी त्यांनी बांधण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर या मेंढपाळ बांधवासोबत असणारे जे कुत्रे आहेत, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत, यांचाही विशिष्ट असा आवाज या ठिकाणी सुरू आहे. चिमण्या कावळे त्या ठिकाणी गोंधळ करत आहेत आणि एक जिवंतपणा गावाला आल्याचं असं वर्णन कादंबरीकार राजाराम मास्तरांच्या माध्यमातून वर्णन करताना दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, अतिशय सूक्ष्मपणे, वास्तवपणे व्यंकटेश माडगूळकर यांनी हा भाग वर्णन केलेला आहे. यापुढेही आणखीन या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचाही विचार आपण पुढील तासिकेमध्ये करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.